आणि सर्वांनी कार्यक्रम सर्व महाराज मंडळी 2-2 मिनिटं वेळ आपल्याला देतील। सर्वांनी शांतचित्तेने या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा अशी विनंती करतो। सर्वप्रथम आपल्याच परिसरातील थोर व्यक्तिमत्व असणारे श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज काळे मन्नूरकर यांना मी विनंती करतो, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय परमपूज्य नारायणजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक आणि जमलेले सर्व आपण भाविक भक्त आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व संत मंडळी यांच्या चरणी प्रणाम। आज आपण या ठिकाणी का जमलो हे सर्वांनाच माहिती आहे, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही। पण विशेष आज आपल्या महादेव मंदिरांचा 5वा वर्धापन दिवस आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे सत्संग नामस्मरण या ठिकाणी घडून येतात आणि म्हणूनच आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्या परिसरामध्ये अहोरात्र आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट सहन करून आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा या उद्देशानं रात्रंदिवस परिश्रम करणारे आदरणीय आमचे नारायण महाराज हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं दर्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी होत आहे। भाग्यवान आहोत, कारण संत कसे असतात, संतांचं एकच कार्य असतं की जे जे लोक झोपलेले आहेत, आडमार्गाला लागलेले आहेत, ज्यांना संस्कृती माहिती नाही, ज्यांना धर्म माहिती नाही, जे माहिती नाही म्हणण्यापेक्षा धर्म जरी माहिती असला तर धर्माचं आचरण कसं करावं याचं ज्ञान नाही, अशा लोकांना तळागाळात जाऊन गावागावात जाऊन सर्वांना जाग करणं हे संतांचं काम आहे। आणि संतांची परिभाषा जर आपण ऐकलं तर संत कुणाला म्हणावं हे महत्वाची गोष्ट आहे। आम्ही संत कुणाला म्हणतो, जे संतासारखे दिसतात त्यांना संत म्हणतो। दिसणारेच संत आहेत असं नाही, तर संत त्यांनाच म्हणा जे की सर्वावर सारखं प्रेम करतात, सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये ज्यांच्या तळमळ असते। बुडत हे जनन रेखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या, म्हणून सर्वांना तारण्याकरता हे संत महात्मे या ठिकाणी अवताराला आलेले असतात। आणि संतांकडे पाहण्याची दृष्टी तुमची आमची, आपणाला संत जाणून घेऊन संताकडे पाहिलं पाहिजे। नाही तर तुकाराम महाराजांनी त्या काळात सुद्धा सांगून ठेवलं, पोटासाठी संत झाले कलियुगी बहुत, भरपूर संत झाले। एक जाता जाता तुम्हाला छोटस, मला 2 मिनिटाचा वेळ दिला त्यामुळे जास्त मी वेळ घेत नाही, पण एक मात्र लक्षात ठेवा, नाव असते ना पाण्यातून जायचे नाव, माहित आहे ना नाव कशाला म्हणतात, जहाज। पाण्यातून जहाज जात, ते जहाज ती नाव पाण्याशिवाय राहत नाही आणि पाण्याच्या बाहेर काढलं तर त्याचा काही उपयोग नाही। काही उपयोग आहे का त्या नावाचा? नाही। मग त्या नावाचा उपयोग कुठे आहे? पाण्यात आहे। नाव पाण्यात असते आणि नावेत तुम्ही आम्ही बसतो, सर्वजण आपण कुठे बसतो? नावेमध्ये बसतो। आणि नावेमध्ये बसल्यानंतर ती नाव आपणाला पायाला पाणी सुद्धा न लागू देता अलगत या कडून त्या कडाला नेऊन सोडते। मग नाव पाण्यात आहे, पण त्याच नावात जर पाणी घुसलं तर काय होईल? त्याच नावेमध्ये जर पाणी घुसलं तर काय होते? कार्तिकाचे नाव आपणाला पलीकडल्या कडाला नेईल का? नाही। एकाच्या नावात पाणी घुसलं आणि त्याने तिथून फोन केला मालकाला, हो नाव कुठली, नावाला छिद्र पडले, पाणी घुसले पाणी, आता काय करावं त्याला? त्यानं म्हणलं काही नाही, त्याच्या पुढं जरा 2 हातावर मोठं छिद्र कर, म्हणजे हाय ते पाणी निघून जाईल। जाईल का?
नाही ना, उलट पाणी मध्येच येणार आहे. मला सांगायचं कारण एवढंच आहे, संत महात्मे तुमच्या आमच्यामध्ये असतात. संत महात्मे संसारामध्ये वावरतात. संत महात्मे सगळ्यांच्या सोबत असतात. पण संसारिकाच्या सोबत संत असतात, पण संतांच्या अंतःकरणात संसार नसतो. आणि ज्या वेळेस संतांच्या अंतःकरणात संसार घुसला की नावच पाणी घुसल्यासारखं आहे. ते तर डुबतातच डुबतात, पण सर्वांना सुद्धा डुबवून मारते, ते नाव वाचू देत नाही. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी विचार केला पाहिजे. आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात, त्याचं कारण आदरणीय महाराजांनी आताच तुमच्या समोर श्रुत केलं. आदरणीय बापूच्या संकल्पना अनुसार आज गावोगाव हनुमान चालीसा सत्संग हा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याच अनुसार आदरणीय हरिभक्तीपरायण बालाजी महाराज ताडेहत्नूरकर यांनी गेल्या 1 वर्षापासून आपल्या ह्या ठिकाणी सत्संग तथा हनुमान चालीसा, घर घर हनुमान चालीसा आहे की नाही. बरेचसे जणांच्या मनामध्ये विचार आला की आदरणीय महाराज हे काम करतात, ह्याचे फायदे काय. त्याच्यातला तुमच्या डोळ्यासमोरच एक फायदा आहे. हो का, हे फायदा एक गोष्ट सांगतो. मी केरामेरीहून बरेच 8-10 दिवसाला इकडं पाडावर जात असतो मी कीर्तनाला. परंतु केरामेरी मध्ये कवा थांबत नव्हतो मी, कारण केरामेरी एकमेव आपल्या परिसरात असं गाव होतं की इथं कोणचंच परमार्थाचा कार्यक्रम होत नव्हता. असं दुःख वाटायचं मनाला. परंतु आज केरामेरी म्हणलं तर आज 4 गावाला जाऊन सांगू, या केरामेरीला बघा. आज या परिसराला केरामेरी आदर्श होऊन गेली. आदरणीय बापूंना बघा, सर्वांमध्येच काम करायची शक्ती आहे, परंतु ते शक्ती जागृत करून देणारा आतापर्यंत आम्हाला कोणी सापडला नव्हता. आमचं परमभाग्य की आदरणीय बापू आपल्या जीवनामध्ये बापूचं आगमन झालं आणि बापून आम्हाला दिशा दाखिली आणि दशेपासून दूर केलं. आज माझ्यासारखे बरेचसे महाराज आहेत की आम्हाला कोणी असणारं जे आहे ते समाजामध्ये वळखत नव्हतं. आम्ही दूरदूर जाऊन कार्यक्रम करायचे, परंतु आमच्या परिसरामध्येच आम्हाला कोणी वळखत नव्हतं, मान मर्यादा कोणी देत नव्हतं. परंतु आदरणीय बापून आम्हाला समाजाच्या समोर आणले. आणि आता बघा ना, आमची बोलायची पात्रता नाही तरी काय करतात, आपण पाठीमागे बसतात आणि आम्हाला असणार जे ते पाठीवर हात ठेवून समोर बोलायला लावतात. आज अनेक कार्य बापू तुमच्या माझ्या सर्व भक्तगणाकडून करून गेलेत. अनेक कामं अशी आहेत ज्या ठिकाणी 10 लाख रुपये खर्च येतो ना, ते काम निस्वार्थ होऊ लागले. समाज सेवा करायला खूप तयार आहे, परंतु त्या सेवेचा उपयोग घेतला पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोरच एक दृश्य दाखवतो मी. आदरणीय तो आमचे हरिओम सिनू भाऊ आहेत. आज आपण एक कार्यक्रमाला कॅमेरा लावा म्हणलं तर सरासरी 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. परंतु आमचे हरिओम दादा आहेत की ते ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो ना निस्वार्थ सेवा येऊन करतात. आणि आमची महाराज मंडळी जी आहे. आणि एक गोष्ट सांगतो, हे इथं तुम्हाला कार्यक्रमाला कॅमेरा घेऊन दिसालेत नवल नाही. इचोड्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून सत्संग सोहळा चालू आहे आदरणीय बापूच्या मुखातून. तेवढ्या कार्यक्रमाला आपला व्यवहार, आपला प्रपंच सर्व सोडून असणारे जे आहे ते आदरणीय हरिओम दादा त्या ठिकाणी वेळ देतात. त्याने बरेचशे ठिकाणी वेळ देऊ लागले, परंतु मायची बापाची दृष्टी कशी राहत्या, लेकरांना काम कराव आणि सन्मार्गावर बी चलाव. ते बरेच 8-8 दिवसातून ते 4-4 दिवस सत्संगाला वेळ देऊ लागले. आदरणीय बापून सांगलं, हरिओम एकच दिवस वेळ द्यायचा आणि बाकी 6 दिवस आपला प्रपंच करायचा. असं आदरणीय बापून अनेक व्यक्तीकडून सुंदर असणारे जे आहे ते कार्य करून घेतले. आणि तेच कार्य आदरणीय हरिभक्तीपरायण बालाजी महाराज ताड्यातनरकून या ठिकाणी अनेक महाराज मंडळीकडून महाराज करून घेत आहेत.
म्हणून महाराजाच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. उपस्थित सर्व मातृशक्ती पुरुष मंडळ यांच्या चरणी नमन करून झालेली सेवा सर्व मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. याच्यानंतर येथे लाभलेले आमचे योगेशजी महाराज यांनी सुद्धा आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायचं. बोलो सियावर रामचंद्र भगवान की नमः. पार्वती पते हर हर महादेव. किसकी किस्मत में क्या लिखा है ये कौन जानता है, मगर इन सब की किस्मत जरूर बदलेगी जो हमारे बापूजी जैसे संतों को मानता है. और बापूजी ने मुझे आदेश दिया है, उस आदेश के लिए मैं यहाँ पर उपस्थित हूँ. और लोगों को लगता है कि सनातन धर्म के लिए अकेले इंसान क्या कर सकता है. जब 1.25 लाख से 1 लड़ाने के लिए गुरु गोविंद जी ने ना शुरुआत की थी, गुरु गोविंद जी के लिए असंभव नहीं लगा. और वानरों के साथ प्रभु श्री राम ने रावण का वध किया था, तो प्रभु श्री राम को असंभव नहीं लगा. शिवाजी महाराज जी ने 15 मावड़ों के साथ स्वराज्य की स्थापना की शपथ ली थी, उनको असंभव नहीं लगा. तो हमें भी असंभव नहीं लगना चाहिए हमारे सनातन धर्म के कार्य के लिए. और यहाँ पर जितने भी उपस्थित है, मेरे बारे में तो मैं ज़्यादा परिचय नहीं दे सकता, मगर 2 बात बता सकता हूँ कि मंदिर में जैसे भगवान की मूर्ति है और बाहर ही उसी पत्थर से ना जो शूला बनाई गई है, हम जिस पर चढ़कर ऊपर जाते हैं, तो एक सीढ़ी की हैसियत मूर्ति तक पहुंचाने वाले बापू का मेरे जीवन में बहुत बड़ा महत्व स्थान है. और इसके लिए बापूजी ने मुझे 2 लम्हे यहाँ पर उपस्थित करने के लिए समय दिया. इसके लिए पुनः पुनः धन्यवाद. धन्यवाद महाराज. मराठीतही बोललोत, तेलुगूतही बोललोत, पण गोंडी ही माझे माता भगिनी या ठिकाणी आहेत, माझे बंधू आहेत. तर 2 मिनिटं त्यांच्यासाठी बोरबोर ते दादलीर तमुलीर समधी वातेर समधीर नावा स्टेज नगटल काईक जोडी की श्री राम राम किंतोन मंदिर की कोयतूर मंदिर की समधीर हाँ करे मायो की बते शल्य बते नाकून जरा जरा वानता महाराज वडकई ते के वडकांतोन शल्य ते बारी कार्यक्रम किया ना बोरते इंजर मंदिर इचोर कोतांगू हिंदल हांदल बोरगिर की इंतेरते हान बहान किया ना बोर किया ना इंजर इत्तेर तोले स्टार्ट की तेर कार्यक्रम आज के बत्ती उन्दी साल आता इनके फरक मावा केरा मेरे तगा मिरटे सुडशर मंतीर बचोर प्रगति आता इंजर शल्ले तानलाशी समदिन कोण उन्दी जोका काही जोडी की श्री राम राम की शिकून बाहेर गिर नाव तमुलीर दादलीर बोर बोर ते मंतीर सनातन धर्म तग वासिर और समदीर कोण नावा राम राम की शिकून आता लगेच ज्यांचा आपण वर्षभर सत्संग साप्ताहिक सत्संग ऊन वारा पाऊस याचा विचार न करता महाराजांनी अहोरात्र कष्ट करून महाराज घर दारावर तुळशीपत्र 1 वर्षभरासाठी ठेवलं. सोपं नाही. 4 माणसं आपल्या पाठीमागं घेऊन जावं म्हणलं तर लागतंय. आणि त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही जी दाद दिली एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद आहे. आणि तसेच मी हरिभक्तीपरायण बालाजी महाराज केंद्रे यांना विनंती करतो आपणही 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित परमपूज्य आदरणीय बापूंच्या चरणी नतमस्तक आहे. तसेच मंचावर उपस्थित सर्व महाराज मंडळीला सुद्धा कोटी कोटी नमन आहे. खरंच आज मला या ठिकाणी एवढा आनंद वाटायला आहे. खरोखरच बालाजी महाराज हे निमित्त जरी असेल तर सहकार्य तुमचे सर्व पुरुष मंडळ महिला मंडळचं आहे. म्हणून समस्त महिला मंडळ पुरुष मंडळ बालगोपालला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आता वर्षभर तर तुम्ही सत्संग ऐकण्यावरच आहात, ऐकतच राहता. पण या एका वर्षामध्ये आपण आपल्या गावामध्ये काय परिवर्तन झालं काय नाही मी सांगावं, तुम्ही ऐकावं. हे माझा मोठेपणा मी करावं ह्याच्यात नवल नाही. तर या ठिकाणी नारायण पाटील तुम्हाला सांगतीलच. त्या अगोदर या ठिकाणी उपस्थित सर्व सनातन बांधवाला सुद्धा विनंती आहे. खरोखरच महाराज आम्ही विचार सुद्धा केलं नव्हतं की एवढं परिवर्तन होईल, एवढं सुद्धा समाज जमल असं मी
ग्रहित केलो नव्हतो, पण खूप छान नियोजनामध्ये थोड्या दिवसामध्ये चांगलं उत्पन्न काढले, त्याकरता समस्त पुरुष मंडळाला सुद्धा कोटी कोटी नमन करतो. महिला मंडळमध्ये सुद्धा बरेचसे परिवर्तन या ठिकाणी आलेले आहेत. सत्संगाविषयी जर बघितलं आपण, धर्मांतर या विषयी सुद्धा भरपूर परिवर्तन आलेलं आहे बापू. धर्मांतर अशा अनेक परिवर्तन या ठिकाणी आलेले आहेत. निमित्त जरी बालू महाराज असेल, हे का राजा रावणाकडे भरपूर संपत्ती होती, कोटी घरे, जेथे काशा आणि तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्तकोटी 7 कोटी घरं सोन्याचे त्याच्याकडे होते. पण राजा रावण जे असणार कुणाचं ऐकत नव्हता. बिभीषणाच्या भावाचं सुद्धा ऐकलं नाही, त्यांच्या मुलाचं सुद्धा इंद्रजित मुघलाचं सुद्धा ऐकलं नाही, स्वतःच्या पत्नीचं मंडोदरीचं सुद्धा ऐकलं नाही. तेवढी संपत्तीवान असणार सुद्धा त्याला जावावं लागलं. परंतु या ठिकाणी उपस्थित माझे शेतकरी बांधव असून त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच कळवळ असते की आपला सनातन धर्म आपण टिकवून ठेवलं पाहिजे. बापू या ठिकाणी उपस्थित एवढे आपले जे असणारे शेतकरी बांधव आहे, सकाळच्या पारी उठून जर आपण शेतामध्ये गेलो नाही, जर कष्ट केलो नाही, मजुरी न गेलं तर आपल्याला संध्याकाळी चूल सुद्धा पेटत नाही. अशी गरीब आमचा समाज आहे केरामिरीचा बापू. असे गरीब समाज असून सुद्धा आपल्या धर्माविषयी एवढं प्रेम आहे. आपण जेवढे राब कष्ट करून जे कमवले आहे, त्याच्यातून आपलं अनुदान म्हणून गरीबातलं गरीब जे माणूस असणार बापू, एक कट्टा तांदूळचं लिहून आपल्याला जे असणार सनातन धर्म सेवा समितीला जे असणार मदत केलेली आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे. खरोखरच माझ्या अंगावर शहारे येतात आज त्यांचा विषय बोललं तर. लई काय मी बोलत नाही, थोडं 2 मिनटं परमपूज्य आदरणीय नारायण पाटील 2 मिनिटांमध्ये आपल्याला आपल्या गावातलं परिवर्तन सांगतील. तुम्ही असं म्हणताल की बालू महाराज तुम्ही लिहून दिला असताना त्यांनी म्हणत असतील, हे अजिबात नाही बरं का. बापूच्या साक्षानं सांगतो, गावामध्ये जे असणारे 4-5 माणसं मिळून सगळे जे असणारे लिहिलं आहे त्यांनी 2 मिनिटात सांगतील असे विनंती करू. आज इथं आपल्या शिव मंदिरच्या परिसरामध्ये जमलेलं बाहेरगावून आलेलं भक्त मंडळी, तसंच आमचे प्राणपूज्य नारायण महाराज याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून, त्यानं गेल्या वर्षी आम्हाला सत्संगाचा कार्यक्रम आणि हनुमान चालीस हे 2 कार्यक्रम बालाजी महाराजला सोपून गेलेले आहे. बालाजी महाराज दर शुक्रवारी स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आपल्याला सत्संगाचा कार्यक्रम आणि शुक्रवारच्या सांच्याला 5 ते 6 करा हनुमान चालीस कार्यक्रम चालू आहे. हनुमान चालीस आणि सत्संगच्या कार्यक्रमामुळे आमच्या केरामेरी परिसरामध्ये काय फायदा झाला, 2च गोष्टीमध्ये मला बोलण्याचा अवकाश दिले. 2 गोष्टीमध्ये सांगून मी माझे शब्द मागं घेतो. म्हणजे आपल्या परंपरापासून जे गणपती मांडत होते, ते कमीत कमी 15 ते 16 गणपती मांडत होते. ते गेल्या वर्षी सत्संग आणि हनुमान चालीच्या त्याच्या श्वासामुळे, त्याच्या परिणामामुळे आपल्या गावामध्ये फक्त 6 गणपती मांडण्यात आले. आणि तसंच प्रत्येक घराघराला जातभेद ना करता, गोरगरीब जातभेद ना करता घराघराला जाऊन कोणते समाजचा असो, एक समाज सोडून कोणते समाजचा असो, जातभेद न करता सत्संग चालू आहे. आणि असंच सर्वांना सहकार्य देऊन सत्संग आणि हनुमान चालीस चालू राहावं म्हणून नम्र विनंती आहे. तसंच बापूजी महाराज आलेले आहेत. आम्हाला जे दिलेली वस्तू आम्हाला फायदा झाला नाही झाला सर्वांना माहीत आहे. आणि तसंच आणि काही असे धर्माचं पालन करावं आणि हिंदू धर्म जागृती व्हावं, त्या उद्देशामुळे आपण सर्व एकत्रित राहून आपला धर्म पालन करावं म्हणून माझे 2 शब्द मी मागं घेतो. काही बोलण्यात चूक झाली तर सर्वांना मी विनंती करतो. जय श्रीराम. तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्याच परिसराचे युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपारायण सोपान महाराज केंद्रे राहणार देवापूर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतील अशी नम्र विनंती.
जे बोलायचं होतं ते बोलून बसलो आणि सर्व महाराज मंडळी बोललेत. मग नेमकं काय बोलू? तर इथं समोर बसलेत, तुम्हाला तर सूचना माहितीच आहे, तुम्ही सत्संगाला न चुकता येता काय करायचं, कसं करायचं, काय करायचं आहे. पण 1-2 मिनटं माझं मनोगत, मी बाहेर बसलेले माझे सर्व तरुण मंडळी आहे, माझे युवा मंडळी आहे, माझे भाऊबंधकी आहेत, सर्वांनी तुम्हाला सांगितल्यावर त्यांना कुणी सांगायचं, त्यामुळे सांगत नाही, एक इशारा करतो 1 मिनिटाचा की ऐका. इचोडा मंडळ असेल, बाजारातनूर मंडळ असेल, गुढेहातनूर मंडळ असेल, इंद्रवेली मंडळ असेल, सिरिकोंडा मंडळ असेल, तर या सर्व मंडळामध्ये सनातन धर्म सेवा समितीचे हजार पोरं तयार झालेले आहेत. बाहेर बसलेले लक्ष ठेवा जराशी. तर या कार्यक्रमाला आपण असा संकल्प करूयात की इथून पुढच्या 1 वर्षाच्या आत नवे मग 6 महिन्याच्या आत नवे येत्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण केरामेरी मंडल मधून आपल्याला 1000 युवा धर्मासाठी आपल्याला तयार करायचे. याच्यासाठी आज आपल्याला संकल्प करायचा आहे. काय एक व्हायचं, का समिती निर्माण करायची, कशासाठी आम्ही एक व्हायचं, तर मी 1-2 मुद्दे तुमच्या समोर मांडतो आणि थांबतो. काय एक व्हायचं? तुम्ही एकटे राहाल तर तुम्ही नकटे राहाल, माझ्या महाराजांची भाषा आहे, आणि तुम्ही एक राहाल तर तुम्ही नेक राहाल. म्हणून आपल्याला एक व्हायचं आहे. लक्षात येईल ना तुमच्या? एक दगड घ्या, एकटा कुत्र तुमच्या घरासमोर येतो, दारासमोर येतो. बाहेरचे माझे भाऊ आहेत, कृपया तुम्ही जीवाचे कान करून ऐका, खूप महत्वाचा विषय आहे. एक कुत्र जर तुमच्या दारासमोर आलं, एकटं कुत्र आलं, तर त्याला तुम्ही दगड धोंडा फेकून मारला तर ते कुत्र पळून जाते. लक्षात येईल का? ते कुत्र पळून जाईल. पण तेच दगड जर एखाद्या मोहळाच्या गड्याला जर तुम्ही मारलं, त्या मोहळाला जर मारलं, तर ते मोहळ पळून जाते का? नाही, दगड मारणाऱ्याच्या मागे लागते. का? कारण ते एक आहेत म्हणून त्यांची ताकद जास्त आहे. द्राक्ष घ्यायला, अंगूर घ्यायला तुम्ही बाजारामध्ये जा, ग्रेप्स म्हणतात, बाजारामध्ये जा, सफरचंद केळी आहेत, तसं द्राक्ष घ्या. कसे किलो दिली मामा? ते वर लटकून राहतात, ते सांगते 100 रुपये किलो दिले. का हो, जास्त महाग आहेत, कमी करा ना. तुम्ही म्हणताय जास्त महाग आहे, तर ठीक आहे 90 रुपये. अहो जास्तच महाग झाले, 80 रुपयाला घेता का? घ्या, नाहीतर चालते वा. नाही परवडत नाही, तो माणूस पुढे निघून जातो. मग थोड्या वेळाने आवाज येतो, ओ इकडे या. काय तुम्हाला स्वस्त पाहिजे ना? हे बघा, या टोपल्यामध्ये पडून आहेत, हे घ्या. हे कसे दिले? 40 रुपये. अहो हेही अंगुरच आहेत आणि हेही अंगुरच आहेत, तेही द्राक्षच, हेही द्राक्ष, तेही ग्रेप्स, हे बी ग्रेप्स. पण किंमत कमी जास्त का? तर त्या दुकानदाराने उत्तर दिलं, बाबा ते घडाला धरून आहेत, ते एक आहेत म्हणून त्यांची किंमत जास्त आहे. ज्यांनी घडाला सोडलं, ज्यांनी साथ सोडली, त्यांची किंमत कधीही कमी आहे. लक्षात येते का? म्हणून आपल्याला एक राहायचं आहे. त्याच्यासाठी येत्या 3 महिन्यामध्येच पुन्हा एकदा जोरदार सनातन धर्म सेवा समितीच्या आपल्याला या ठिकाणी 1000 तरुण पोरांची शपथविधी करायची. आणि याचे सर्व साक्षीदार बाहेर बसलेले माझे तरुण बांधव आहेत. असं नाही की बोलायचं कार्यक्रम झाला आणि मागं पडला, असं अजिबात नाही. मग आज नव्हे, आत्ता या घडीला आपण तयारीला लागायचंय. याच्यासाठी पैसा लागत नाही, स्वखर्चाने फक्त वेळ लागतो. आपल्याला जिथं जिथं गावं आहेत तिथं जाऊन भेट द्यायची, त्यांचे नाव, त्यांची यादी, काय काय नियम आहेत ते सनातन धर्मवाल्याला विचारलं तर आपल्याला सांगतील. आपण एक राहिलो, लक्षात असू द्या, आपले जर 1000 पोरं एका जागी राहतील, एका विचाराने राहतील, तर आपल्या गावातून बाहेर गावला जाणारी आपली बाईलेक आसिफाबादला शाळेला जात असेल, कॉलेजला कुठं जात असेल, तर संध्याकाळी सुरक्षित येईल याची काय म्हणतात, एक आशा पण राहत नाही आई वडिलांना. पण तुम्ही जर 1000 राहाल, 1000 जणांची एकजूट राहील, तर तिच्याकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या माणसाला सुद्धा थरकाप कापेल. का? हिच्या पाठीमागे हिचे 1000 भाऊ हिच्या पाठीमागे आहेत, हिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याच्यासाठी आपल्याला 1000 जण, कमीत कमी 1000च्या जास्त होतील तर काही अडचण नाही, पण 1000 जणांची शपथविधी येत्या 3 महिन्यात करू ता अशी मी सर्वांसमोर विनंती करतो. आणि त्याच्यासाठी तुमचं पण गरजेचं सहकार्य आहे. कसं काय महाराज? तुमच्या घरात जर तरुण युवा साधू असेल, 18-20 वर्षाचा तरुण जर मुलगा असेल, तर त्याला धर्माच्या कार्यासाठी लावा. संपत्ती कमवण्यासाठी प्रत्येक जण लावेल, पण संस्कारासाठी, धर्मासाठी, देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या विकासासाठी. बघा ना, आज त्यांच्या आई वडिलांनी, बालू महाराजांच्या आई वडिलांनी काय वाटलं असेल की त्यांना आमचं पोरगं उठलंय की चाललंय, पैसे नाहीत, काही नाही असं जर म्हणेल, तर मी त्यांना सांगू
सांगू इच्छितो आणि तुम्हाला सांगू इच्छितो, 1000 करोड रुपये जरी त्यांनी कमवले असते तर त्यांच्या घरात जाऊन कोणी बघितलं नसतं, पण त्यांनी केलेला अथांग परिश्रम आज बघण्यासाठी संपूर्ण केरामेरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला एक राहायचंय, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्यायला सांगा, तुम्हीही वेळ द्या. इथून पुढे सत्संग आणखी जोरदार करा, सर्वांची उपस्थिती ठेवा आणि आपल्यामध्ये बदल करा म्हणायची गरज नाही, तो तर झालेलाच आहे, पण अजून उत्तरोत्तर इथला सत्संग वाढत जाओ. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. तदनंतर सर्वांनी कोणी बोलू नये. श्री महाराजांचं आपण आतुरतेने मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहात, तर सर्वांनी शांतचित्तेनं मनोगत ऐकावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम. सगळ्यांच्या मुखातून आवाज येऊ द्या. जय श्रीराम. धन्यवाद. भगवान भोले बाबा शंकराचे चरणी व त्यांचेच अवतार 11वा रुद्र श्री हनुमानजी महाराज अशा उभय देवतेंच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून व्यासपीठावर उपस्थित समस्त संत समाज यांनाही आदरपूर्वक प्रणाम करून जमलेल्या समस्त भाविक भक्तांना, जे धर्मप्रेमी आहेत, देशप्रेमी आहेत, संस्कृतीचं प्रेम ज्यांना आहे, अशा समस्त भाविकांना मनापासून मी व्यासपीठावरून प्रणाम करतो. जिकडे लेकर गर्दा करत असतील तिकडे थोडस त्यांना शांत करायचं आहे. जास्त वेळ आपणाला घ्यायचा नाही. आतापर्यंत माझे आदरणीय समस्त मित्र महाराज मंडळींनी संवेदनपूर्वक आपल्या आपल्या परीनं त्यांनी आपणाला आपल्या धर्माविषयी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वजण मिळून आपण आपल्या कामात गती मिळवायची आहे. कदम से कदम बढ़ाते जाओ, खुशी के गीत गाते जाओ, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. असं एकमेकाला साह्य करण्यासाठी हे मित्र महाराज मंडळी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर, म्हणजे 1 वर्षाच्या बाद
या मंदिर परिसरामध्ये प्रांगणामध्ये आपण आलेले आहोत. मी आलेलो आहे. सुरुवात करून गेलो होतो कार्यक्रमाची. आदरणीय हरिभक्तीपरायण बालाजी महाराजांना हे केंद्र सोपवण्यात आलं होतं आणि त्याचा उद्देश असा होता की साप्ताहिक सत्संग करण्याचं एक केंद्र आपण बनवायचं, जे की मंडळचं ठिकाण आहे आणि त्याच्या अवतीभोवती असलेले परिसरातील गावांनी साप्ताहिक सत्संगामध्ये आपला अमूल्य वेळ देऊन महाराजांच्या सत्संगाचं श्रवण करावं आणि या कार्यक्रमातून केरामेरी केंद्रातून सत्संगामधून जे काही संदेश मिळतो तो आसपासच्या प्रत्येक गावापर्यंत संदेश पोहोचला पाहिजे, असा शुद्ध हेतू आपण घेऊन या ठिकाणी साप्ताहिक सत्संगाची सुरुवात झाली. त्याला पाहता पाहता 1 वर्ष आपला सत्संग आता किती मोठा झालाय. वय काय आहे सत्संगाचा? 1 वर्ष झालेला आहे सत्संगाला. 1 वर्षामध्ये तर फक्त रांगायला शिकले आता सत्संग. दात काढले की नाही क्या नाही बालाजी महाराज? आता तर 1 वर्षाचा झालाय सत्संग, अजून तर टणक होणार आहे. जेव्हा ते 1-2-2.5 वर्षाचा होईल, जेव्हा ते उठून उभं राहील. आज तर रांगण्यावर आहे, ते कोणाला दिसत नाही. रांगणारा सत्संग रांगत रांगत अंगणात येईल आणि अंगणातून गावात जाईल, गावातून परिसरात जाईल, परिसरातून देशात जाईल. असं जेव्हा जेव्हा तो सत्संग मोठा होत जाईल तेव्हा तेव्हा त्या सत्संगाचा फायदाही मोठा होत जाईल. आता तर बालक आहे सत्संग. आणि मला वाटते आज आपण त्या सत्संग बालकाचा वाढदिवस करीत आहोत, है ना? तसं आपल्या मंदिराचेही वर्धापन दिवस आपण करत आहोत, साजरा करीत आहोत. तो आणि हा एक संयोग आहे आपणाला. मंदिराचा वर्धापन दिवस, 2 मंदिराचा वर्धापन दिवस आणि सत्संगाचाही 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. तर अजून खूप मोठा होणार आहे. जसा जसा मोठा होईल तसा तसा ते काम जास्त करील, फायदे जास्त होतील. म्हणून तुम्ही या सत्संगाला आवर्जून आणि जास्त संख्येनं येण्याचा प्रयत्न करावा, असं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. एक दुसरी गोष्ट आहे, या कार्यक्रमाचं सत्संगाचं प्रयोजन काय आहे? हिंदू समाजामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या धर्माविषयी जाग करण्याची गरज आहे, परंतु प्रत्येक दिवशी आपणाला जाग करणारा भेटत नाही. म्हणून कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस तरी आपणाला जाग करणाऱ्याची संगती गरजेची आहे. या निमित्ताने आपला हा साप्ताहिक सत्संग आहे. ध्यान लावून ऐका, ऐकणाऱ्याने बोलू नका. मावशा, तुमच्यासाठी मी बोलालो. तर
साप्ताहिक सत्संगाचं सातत्य जर लाभत गेलं बार बार, तुम्ही देवपूजा करता, वर्षातून एक बार मंदिराकडे येता, तुम्ही एक बार दिवसभर भक्ती करून उदबत्त्या पेटवून देवाला धुपटामध्ये सोडून आम्ही निघून जातो, वर्षातून एक बार. ठीक आहे. समजा तुम्हाला जर डॉक्टरनं औषधी दिली किंवा पौष्टिक आहारामध्ये पहिलवान होण्यासाठी एक खुराक दिला, जसं की खारीक खायला सांगितलं की तुमचं शरीर पुष्ट होईल, तर ते काय केलं, एकानं पहिलवान होण्याची इच्छा होती, खारीक आणली चांगलीवाली आणि त्यांनी ठरवलं की हे खारीक महाग आहे तर दररोज खाणं परवडत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, महिन्याच्या 1 तारखेला एक खारीक खायची. किती दिवसाला पैलवान होईल ते? तसं वर्षातून एक बार मंदिराकडे आल्यानंतर धर्माचं रक्षण होईल तर काय करावं लागेल, कमीत कमी 7 दिवसात तरी एक बार येत जाऊ, असा हेतू आहे सत्संगाच्या मागे. हिंदू समाज भजन करते, हिंदू समाजातले लोक भक्ती करतात, परंतु वर्षातून एक बार आला चेव केला महादेव, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे आणि ते खरी आहे. बाकी सगळं झोपेतच जातात दिवस. महिन्याला एक खारीक खाली तर तो पैलवान कसा होईल, आणि वर्षाला एक बार देवदेव केलं तर परमार्थ कसा होईल, धर्माचं रक्षण कसं होईल, येणारी पिढी आपला धर्म त्याच्यापर्यंत कसा पोहोचू शकेल, ही चिंता आहे आपणाला या गोष्टीची. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रयोजन सांगतो, मंदिर प्रांत परिसर, मंदिराचं जे प्रांगण आहे, मंदिराचा जो परिसर आहे, मी प्रत्येक मंदिराला जाऊन पाहतो माझ्या डोळ्यानं. काही मंदिरामध्ये भाविक भक्तांना ऐका, गावाच्या बाहेर मंदिर असते, एकांत असं वातावरण असते, आणि त्या वातावरणाचा फायदा हिंदू समाजाने कुठं कुठं, केरामेरीत नसल तर नसल, कुठं कुठं असा घेतलेला आहे की त्या मंदिर प्रांगणामध्ये एकांत असल्यामुळे आणि मंदिराकडे कोणाचंही दुर्लक्ष असते. पोलीस प्रशासनही मंदिराकडे तेवढं पाहत नाही, कारण तिकडे जाणारे कोण असतात, सज्जन असतात, भक्ती करणारे असतात, याच्यासाठी त्याच्याकडे चौकशी करणारे मंदिराकडे कमी करतात. त्याच्यामुळे मंदिर प्रांगणाला काही लोकांनी, काही हिंदू समाजातील लोकांनी त्याला पानं खेळण्याचा आणि गांजा वणण्याचा अड्डा केलेला आहे. वास्तविक पाहता मंदिर परिसरामध्ये सत्संग हो, मंदिर परिसरामध्ये अन्नदान, मंदिर परिसरामध्ये भजन कीर्तन, मंदिर परिसर हे संस्काराचं केंद्र आहे. मंदिर हे विचाराचं केंद्र आहे, संस्काराचं केंद्र आहे, संस्कृतीचं केंद्र आहे. परंतु कुठं कुठं मंदिरामध्येच विकार पैदा होत चाललेले आहेत. हे मंदिरामध्ये होऊ नये याच्यासाठी सत्संग एक प्रयोजन आहे. सत्संग होत राहिला तर ह्या लोकांना चान्स मिळणार नाही. असे सत्संगाचे काही मी प्रयोजन सांगून चाललो तुम्हाला. दुसरी गोष्ट आहे, सत्संग ऐकणाऱ्यामध्ये ऐकून असा फरक पडतो त्याच्यामध्ये. ऐकून त्याला आपल्यामध्ये असलेली शक्ती, स्वतःमध्ये असलेलं सामर्थ्य, स्वतःमध्ये असलेलं प्रभाव, स्वतःमध्ये असलेला चांगला स्वभाव हे आपणाला सत्संगला गेल्याशिवाय कळत नाही. हे आखरी महत्वाची गोष्ट आहे सत्संगाचं प्रयोजन.
लक्षात येत असेल तर चांगलं लक्षात आणून घ्या. जसं आपणाला आपलं रूप पाहायचं असेल तर कशाची गरज आहे? आरशाची गरज आहे. तसं आपल्यामधलं चांगलं वाईट पाहायचं असेल तर कशाची गरज आहे? सत्संगाची गरज आहे. सत्संगात आलेल्या माणसाला आपल्यातलं चांगलं वाईट दिसायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये बदलाव करण्याचा अवकाश त्याला मिळतो. समजाले ना मराठी सगळ्यांना? सत्संगाचे फायदे काय? आरसा कशामुळे पाहतो आपण? आपलं रूप पाहायचं आहे आणि आपला गुण पाहायचा असेल तर आरशामध्ये दिसते का गुण? फक्त रंग रूप दिसू शकते. आणि गुण पाहायचा असेल तर कशात पहा? सत्संग हे आरसा आहे. मायबापांनो, सत्संग मध्ये आल्याशिवाय आपली हैसियत काय, आपली लायकी काय, आपली किंमत काय, आपल्यामध्ये स्वभाव काय आहे, आपल्यामध्ये प्रभाव काय आहे, आपल्यामध्ये शक्ती काय आहे, आपल्यामध्ये सामर्थ्य काय आहे. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुनाला सामर्थ्य केव्हा कळालं? भगवान कृष्णाच्या सत्संगात बसल्यावर कृष्णानं समजून दिलं, अर्जुना तू सामान्य नाहीस, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, प्रभाव आहे. तेव्हा अर्जुनानं धनुष्यबाण घेऊन युद्धाला तयार झाला अर्जुन. तसं तुम्ही आम्ही धर्माच्या कामामध्ये तयार का होत नाही? आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यामध्ये आपण सक्रिय नाही, समोर का येत नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये असंच आहे की आपण करू शकत नाही, आपण काही करू शकत नाही. अर्जुनासारखंच झालेलं आहे. म्हणून सत्संगमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला कळेल की मी खूप काही करू शकतो आणि माझ्यामध्ये ती शक्ती आहे. असं महिलाला बी कळेल, पुरुषांनाही कळेल, युवतीला कळेल, युवकाला कळेल, म्हाताऱ्याला बी कळेल की मी खूप काही माझ्या धर्मासाठी मी करू शकतो. हे कुठं आल्यावर कळते? सत्संग मध्ये आल्यानंतर कळते. म्हणून सत्संगाचं प्रयोजन आहे. शक्य झालं तर लिहून घ्या, सत्संगाचे प्रयोजन काय काय आहेत. आपलं सामर्थ्य जाग करण्याचं काम कोण करते? सत्संग करते. जे आपल्यामध्ये पडून आहे, झोपून आहे, सुप्त दशेमध्ये आहे, त्याला जाग करण्याचं काम करते. मग ते जाग नसलेले माणसं काय करतात? आपल्या डोळ्याच्या समोर जे काही घटना घडते, एखाद्यावर अन्याय होते, पाप होते, अत्याचार होते, तर दुरून पाहून म्हणते आपणाला काय करायचं आहे, जाऊ दे ना. आपणाला काय करायचं आहे? कशामुळे म्हणते? त्याला आपल्यातली शक्तीची जाणीव नाही. त्याला मी हे करू शकतो असं त्याला ज्ञान नाही. लक्षात घ्या, असं म्हणू नका कृपया. उठा, जागे व्हा. एखाद्याचं घर पेटलं, शेजाऱ्याच्या घराला आग लागली, तर त्याच्या शेजारच्या माणसानं काय म्हणावं, काय करावं? शांत बसाव का? मला काय करायचं आहे, शेजाऱ्याचं पेटलं म्हणून असं 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 जर बसला हात बांधून तर काय होईल? आपलं पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हिंदू समाजामध्ये असंच पेटत गेले, नकारात्मक विचारामुळे, आपली शक्तीचा परिचय नसल्यामुळे. आपण आपल्यापुरतच जगण्याचा भाव ठेवतो. हे खूप हीन भावना आहे हिंदू समाजातली. आणि ज्याच्यामध्ये भावना हीन होते तो जीवनामध्ये दीन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हिंदू समाजामध्ये हे हीन भावना काढण्यासाठी, निघण्यासाठी सत्संग खूप आवश्यक आहे. म्हणून సత్సంగमध्ये येत जा. కూర్చోండి, 5 నిమిషాలే ఎప్పుడు అయిపోతుంది కార్యక్రమము. महत्वाच्या गोष्टी लक्षात येत नाहीत. बाप काय करतात, येत राहिलं तर लक्षात येत राहतील. तर हे खूप सुंदर आपली योजना या गावामध्ये चाललेली आहे. आणि जाता जाता मी आपल्या महाराज लोकांनी जे काही उद्बोधन केलेलं आहे
त्या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. आदरणीय सोपान महाराजांनी आताच घोषणा केली, येत्या 3 महिन्याच्या काळामध्ये सनातन धर्मसेवा समितीची स्थापना करण्यात यावी, अशी एक चांगली आणि योग्य अशी संकल्पना त्यांनी आपल्या या कार्यामध्ये मांडलेली आहे. त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि श्री बालाजी महाराजांनी आपल्या सर्वांना 1 वर्ष आपल्या सोबत राहून त्यांनी सेवा केली, टिकून ठेवलं. जे जे काही त्रास होईल, सुख दुःख, घरची परिस्थिती, या सर्व गोष्टीवर त्यांनी आणि हे करून आपल्यापर्यंत येऊन पोहोचून त्यांनी आपली सेवा दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद. आणि हे जे सेवा समितीची घोषणा केलेली आहे, तरुण मित्रांनो बाहेर ऐकू येत असेल तर ऐका. सनातन धर्म सेवा समिती महिला संरक्षण करील, गोरक्षा करील, मंदिराची रक्षा करील, हिंदू धर्म संस्कृतीची रक्षा करील, हे नक्कीच करील. परंतु एक शर्त आहे, हे मात्र चांगलं ऐकून घ्या. कशी सेवा करील, काय करील, तर हिंदू समाजामध्ये सनातन धर्म सेवा समिती कोणतीही गोष्ट घडण्याच्या आधी काम करील. एखाद्या मुलीवर अन्याय होऊ नये याच्यासाठी प्रत्येक मुलींच्या घरी जाऊन अनेक मुलींना एकत्रित करून सनातन धर्म सेवा समिती त्या आपल्या बहिणींना मार्गदर्शन देण्याचा कार्यक्रम ठेवतील. शिक्षिकाकडून, एखादी वक्ता महिला असेल तिच्याकडून, अथवा एखादी महाराज असतील त्यांच्याकडून मुलींना कसं राहावं, कॉलेज लाईफमध्ये त्यांनी जीवन कसं जगावं, सुरक्षित कसं राहावं, धोक्यापासून कसं वाचावं, हे मार्गदर्शन करायचं काम सनातन धर्म सेवा समितीचं आहे. आणि काही भानगडी होतील, लफडे होतील, त्या लफड्यामध्ये सनातन धर्म सेवा समिती पडणार नाही. ऐकू आलं असेल तर बाहेर ऐकू आलंय का? आता मला कसं कळेल तुम्हाला ऐकू आलं ते? टाळी तर वाजली पाहिजे. बाहेर बाहेर, मधी नाही, मधी नाही. हा, ऐकू आलं, ऐकू आलं. कारण की एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात पडायचं नाही, ते प्रशासनाचं काम आहे. पोलीस प्रशासन बघून घेते. सनातन धर्म बदनाम होणार नाही. हजारो मुलीसाठी तुम्ही काम करा, मार्गदर्शन देण्याचं काम करा. गाय जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत सनातन धर्म सेवा समितीचं काम आहे तिचं रक्षण करायचं. आणि एकदा खाटकाच्या हातात गेली तर तुम्ही त्याच्यात पडायचं नाही. तुमच्यासाठी प्रशासन जिवंत आहे, सरकार आहे तुमच्यासाठी, त्याच्या हातात सोपून द्या. भानगडी करीत बसला ना सनातन धर्म सेवा समितीला, सरकारच आडवी येईल उद्या या घटनेमध्ये. म्हणून हे चुकीचं काम करायचं नाही कोणी. गावातून बाहेर जाण्याच्या आधी गायीचं सांभाळ कसा करावा, गाय खटकाला विकू नये, गाय कापाय देऊ नये, हे तुम्ही सांगायचं काम आहे. दिल्यानंतर तुम्ही त्याच्यात पडून आपला भानगड करायची नाही. गाय असो, महिला असो, या सगळ्या गोष्टी सनातन धर्म सेवा समितीने आपल्या गावाचं स्वच्छता अभियान राबवावं. महिन्यातून 1 बार तरी गाव स्वच्छ करावं, हे त्यांचं काम आहे. याच्यामध्ये तर काही वादविवादाचं काही कारण नाही. सनातन धर्म सेवा समितीनं मंदिरापाशी व्यायामशाळा काढावं आणि प्रत्येक गावातल्या युवकांची एक लिस्ट बनवून प्रत्येकांना सकाळी व्यायामासाठी मंदिराकडे येण्याचा प्रयत्न करावा. हे सनातन धर्म सेवा समितीचं कार्य आहे. याच्यामध्ये काही वाद आहे का? राजनीती आहे का? जातीभेद आहे का? भांडण आहे का? कोण्या धर्माचा विरोध आहे का? असेल तर आजच सांगून द्या, पुन्हा आम्ही बोलू देणार नाही. मी जाहीर सभेमध्ये घोषणा करालो की हे सनातन धर्म सेवा समिती कोणाच्या विरोधात काम करणार नाही, फक्त आणि फक्त बोध करील, विरोध करणार नाही.
समाजाला बोध करण्याचं काम आहे, विरोध करायचं काम आमचं नाही. म्हणून कधी कधी कोणती घटना घडली तर सनातन धर्म सेवा समिती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत चालली तर आम्हाला फोन येतात साहेब लोकांचे की तुमचा सनातन धर्म त्याच्यामध्ये चाललेला आहे. नाही साहेब, आता काम तुमचं आहे, आमचं नाही. ते होण्याच्या आधी काम आमचं आहे. अजून ऐकून ठेवा, सनातन धर्म सेवा समितीचं काम आहे बिमार पडलेल्या माणसाला ऑपरेशन करायचं काम आमचं आहे, औषध द्यायचं काम आमचं आहे, आणि मेलेल्या मुर्द्याला पोस्टमॉर्टम करायचं काम शासनाचं आहे, आमचं नाही. ते काम आमच्या हातात नाही. जोपर्यंत जिवंत आहे, घटना घडली नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू, प्रार्थना करू, बोध करू, आणि असे कामं आम्ही सनातन धर्माच्या वतीनं करत राहणार. या पद्धतीनं सनातन धर्म काम करील. सनातन धर्माचे काम लक्षात ठेवा. पुन्हा कोणीही आमच्याकडे बोट दाखवायचं नाही, हे सर्वांना विनंती करतो. आणि आता खूप वेळ आपण दिंडीमध्ये फिरलात, अनेक महाराज लोकांचे सुवचन आपण श्रवण करीत बसलात. तुमच्या बसण्याला, शांती प्रदान करण्याला धन्यवाद आहे. नाहीतर सगळे उठून गेले असते आतापर्यंत. मी अंदरिकी ఒకసారి పేరు పేరున అందరికీ నమస్కారం చేస్తూ ఆత్మబంధువులారా మరి ఒకసారి మీ అందరికీ ప్రణామం చేస్తూ మళ్ళీ ఒకసారి ఎప్పుడైనా వచ్చినప్పుడు మీకు తెలుగులో మాట్లాడే ప్రయత్నం నేను చేస్తాను. కొందరు తెలుగు భాష మాట్లాడేవారు కూడా ఉన్నారు కదా. నేను కూడా ఒక గంట సేపు తెలుగులో మాట్లాడవలసింది, కానీ ఇప్పుడు మాత్రం కొన్ని ముఖ్యాంశాలు చెప్పబడినాయి, అది అవసరం ఉండే కాబట్టి తెలుగులో మాట్లాడలేను. మీ అందరితోని తెలుగులో మాట్లాడలే కాబట్టి మీ అందరి ముందు నేను క్షమాపణ కోరుకుంటూ మరొకసారి మీ అందరికీ అభినందనము చేస్తూ खूप खूप धन्यवाद. बालाजी महाराज, आपण जे पुरुषार्थ केलेला आहे ते आपल्याला सर्वांनी सहयोग देणारे या गावकरी मंडळींनाही मी व्यासपीठावरून साधुवाद देतो, धन्यवाद देतो. आलेल्या समस्त महाराज मंडळींनाही आदरानं आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला वेळ काढून इथपर्यंत आलेत, त्यांनाही मी अभिवादन करतो, धन्यवाद देतो. पुन्हा आपल्या गावामध्ये असं सातत्यानं कार्यक्रम चालू राहो, अजून पुढे चालत राहो. आमच्या महिला आणि नारी समाजाचं रक्षण हो, विकास हो. वेळोवेळी मी आपणाला सांगत राहीन सनातन धर्माचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, काय शर्त आहेत. हे आपल्याकडे एक पत्रक लिहून देण्यात येईल. त्या पत्रकावर सनातन धर्म सेवा समितीच्या सदस्यानं किंवा सेवाधाऱ्यानं ते पत्रक वाचवायचं, आणि त्या अटी मान्य असतील तरच ते सनातन धर्मामध्ये आपला प्रवेश द्यायचा आहे, आपली सही करायची आहे. हे जर पसंत नसेल तर त्याने त्याच्यामध्ये प्रवेश करू नये. आणि त्याच्या विरुद्ध काम करील, त्या आम्ही लिहिलेली जी शर्त राहील त्याच्या विरुद्ध कोणी काम करील तर सनातन धर्म सेवा समिती जिम्मेदार राहणार नाही. हे खूप जबाबदारीची गोष्ट आहे. हे खेळ साधा नाही, खूप मोठं हे जबाबदारीचा खेळ आहे. त्याच्यामुळे खूप आपल्याला सांभाळून करायचं काम आहे. मोठ्या माणसांनी याच्यावर ध्यान द्यायचं आहे, गावकरी मंडळींनी, की असं कुठलंही अनुचित कार्य आणि चुकीचं काम होऊ नये याच्याकडे मोठ्या माणसांनी ध्यान द्यायचं आहे. आपल्या युवकांना समोर घ्या, कामामध्ये लावा, त्यांचा उपयोग घ्या. आज किती सौभाग्य आहे की हे युवक, धर्माचं प्रेम किती आहे. आज हे मोबाईलच्या काळामध्ये, सेलफोनच्या या जमान्यामध्ये हे धर्माकडे लक्ष नसलेले आणि व्यसनाच्या अधीन गेलेले, परंतु एवढ्याही अशा एका कठीण काळामध्ये बी हजारोच्या संख्येनं युवक जमतात. यांच्यासाठी एक बार धन्यवाद आहे सर्वांच्या वतीने. आणि म्हणून जास्त वेळ न घेता झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सनातन धर्म सेवा समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एक बार अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. पुढे सत्संग चालू ठेवायचा आहे. आणि पुन्हा पुन्हा काही गोष्टी अजून सांगायच्या आहेत. एकदाच सांगलं तर तुमच्या ध्यानात राहत नाही,
म्हणून हळूहळू आपणाला सांगण्यात येतील. एक पत्रक लिहून आम्ही देऊ आपल्याकडे, ते पत्रकाच्या नेमाने आपला कार्यक्रम चालू राहील. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, श्री हनुमानजी महाराज की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. भारत माता की जय. अजून एक बार जोर से म्हणावं लागेल. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. ऐका, गावातील महिला मंडळ, परगावून आले महिला मंडळ, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. याच ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर आहे.